श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील द्वितीयोल्लास भाग 2। तुम्हाला जर पहिल्यापासून चरित्र ऐकावयाचे असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा। पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे। बाळचा विवाह व संसार। बाळला 15वे वर्ष लागले तोच अचानक तिच्या विवाहाचा योग जुळून आला। एके दिवशी सीतामाई बाबूरावांना म्हणाल्या, अहो, आपली बाळ सकाळी उठल्यापासून रात्री निजे तोपर्यंत एकसारखी देवदेव करीत असते, तेव्हा लग्न झाल्यावर हिचे संसारात मन रमेल ना? पूजा, पारायण, कार्तिक स्नान, माघ स्नान, कीर्तन, भजन यातच जर ही गुंग होऊन राहू लागली तर सासरची माणसे उद्या कुरकुर केल्याशिवाय कशी राहतील? म्हणून मी म्हणते, यापुढे तरी देवाकडचे तिचे लक्ष कमी होईल तर बरे। इतक्यात बाळ तेथे आली आणि बाबूरावांना उद्देशून म्हणाली, अण्णा, तुम्ही माझे लग्न करू नये। मी मीराबाईप्रमाणे सदा कृष्ण प्रेमात रंगून राहणार। तिचे हे बोलणे ऐकून बाळ, लग्न जरी झाले तरी त्यामुळे कृष्णावर प्रेम करायला काहीच अडचण पडत नाही। संसारात असून सतत देवाचे स्मरण ठेवणे हिलाच खरी भक्ती म्हणतात। एकनाथ, नामदेव, तुकाराम या सर्वांनी संसारात राहूनच देवाला आळविले आहे, असे बाबूरावांनी तिला समजावून सांगितले। पुढे थोड्याच दिवसात बाबूरावांच्या स्नेह्याकडून खालील मजकुराचे पत्र त्यांना आले। एम राजगोपाल यांच्या पत्रिकेशी चिरंजीवी रुक्माबाईची पत्रिका उत्तम जुळते। दक्षिण अर्काटात कडलूर जिल्ह्यातील तिरकोईलूर या गावी हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत। त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव असून हे पण पोलीस इन्स्पेक्टर होते। त्यांनी नुकतीच पेन्शन घेतली आहे। यांचे मूळचे गाव दक्षिण कानडा जिल्ह्यातील मल्लापूर हे होय। तेव्हा तुमचे मत काय ते सत्वर कळवा। पत्र पाहताच बाबूरावांना पूर्णानंद स्वामींच्या वचनाची आठवण झाली। त्यांनी लगेच मुहूर्त ठरवून परत टपाली त्यांना पत्राचे उत्तर पाठविले। 8 दिवसात लग्नाची सर्व तयारी झाली। लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत वराडी मंडळींनी एकमेकांना पाहिलेही नव्हते। इतकेच नव्हे तर वधूवरांनी देखील अंतरपाट बाजूला सारल्यावरच एकमेकांना पहिल्यांदाच पाहिले। रुक्माबाईच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद म्हणून एक निराळा असा दिसत नव्हता। इतकेच नव्हे तर जसजशी लग्नघटिका जवळ येऊ लागली तसतसे तिच्या डोळ्यातून अधिकाधिक अश्रू वाहू लागले। लग्नाच्या आदल्या दिवशी मैत्रिणीने जेव्हा तिची थट्टा केली तेव्हा रुक्माबाई तिला म्हणाली, अगं, हे लग्न नसून देवापासून दूर लोटणारे विघ्न आहे असे मला वाटते। यावरून असे वाटते की लग्नानंतर आपल्याला परमार्थ मार्गात अडथळा उत्पन्न होईल की काय, अशी भीती त्यावेळी रुक्माबाईला वाटली असावी। रुक्माबाईंचा लग्न समारंभ गोकर्ण येथील भंडीकेरी मठात झाला। श्री राजगोपाल यांना रजा जास्त नसल्यामुळे लग्न उरकल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच सर्व मंडळींसह ते गावी जाण्यास निघाले। बाळ सासरी जाण्यास निघाली म्हणून हरिप्रेमी गोतावळा म्हणजे सुमारे 100-200 बायका मुले रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभा होता। त्यांच्या डोळ्यातून टिपे गळत होती। बोलण्याची इच्छा असून सुद्धा एकाच्याही तोंडावाटे शब्द फुटेना अशी स्थिती झाली। बाबूरावांचे तर लग्नाच्या आदल्या दिवसापासून डोळे लाल झाले होते। सारखे ते डोळे पुसत असत। यावरून बाळवर त्यांचे अत्यंत प्रेम होते हे उघड दिसण्यासारखे आहे। बाळची पण तीच स्थिती झाल्यामुळे तिने सगळ्यांपुढे फक्त हात जोडले। निघते समयी नारायणरावांना उद्देशून बाबूराव म्हणाले, आमच्या बाळाला उंची कपडे किंवा दागिने यांची हौस नसून केवळ पूजा, पारायण, भजन याचीच विशेष आवड आहे। तेव्हा माझे आपल्याला एवढेच सांगणे आहे
की गावी गेल्यावरही तिचा नित्यनेम अखंड चालू राहील याकडे आपले लक्ष असू द्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे कसेही तुम्ही हुबळीवरूनच परत गावी जाणार आहात तेव्हा जाता जाता परमपूज्य परमपवित्र सिद्धारूढ स्वामींचे दर्शन घेऊनच पुढे जावे. हे बाबूरावांचे बोलणे नारायणरावांना पसंत पडले. थोड्या वेळाने नारायणराव म्हणाले, आमच्या तिकडेच सर्व लोक तमिळ भाषा बोलणारे असल्याने रुक्माबाईला 5-6 महिने तरी जड होणार. बाबूराव म्हणाले, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की 1 महिन्यात ती तिकडची भाषा शिकून काढेल. बाबूरावांच्या सांगण्याप्रमाणे पुढे घडल्याचा नारायणरावांना अनुभव आला. त्यावर ठरल्याप्रमाणे मंडळी हुबळीला उतरून महाराजांच्या दर्शनार्थ गेली. तो दत्तजयंतीचा दिवस होता. नवदंपतींनी महाराजांना हार घालून वंदन केले. रुक्माबाईने महाराजांच्या चरणी फुले वाहून मस्तक ठेविले. तेव्हा त्यांच्या नयनाश्रूने महाराजांच्या पादुकांना अभिषेक झाला. लग्नाच्या 6 महिन्यांपूर्वी एके दिवशी कीर्तन संपून काही मंडळींशी बुवा बोलत बसलेले पाहून बाळने गुरुखूण म्हणजे काय असा बुवांना प्रश्न केला असता याचे उत्तर ब्रह्मवेत्या गुरुकडूनच मिळावयाचे असते असे बुवांनी बाळाला सांगितले. तेव्हापासून आपणास तशा गुरुची कशी गाठ पडणार हाच एक विचार तिच्या मनात सारखा घोळू लागला. पण आपला तो विचार तिने कोणापुढेही प्रगट केला नव्हता. यावेळी ब्रह्मविद्या गुरुची जरी गाठ पडली तरी पण सासरची मंडळी बरोबर असल्यामुळे ती आपले आंतरिक विचार प्रगट करू शकली नाही. परंतु महाराजांनी मनोगत ओळखून ओम नमः शिवाय म्हणत जा, तुझी इच्छा सफल होईल असे म्हणून त्यांनी रुक्माबाईंच्या मस्तकावर वरदहस्त ठेविला. महाराजांकडून मिळालेला ओम नमः शिवाय रूपी अमोलिक मणी अत्यंत प्रेमाने व आदराने कंठात धारण करून त्यांचा अभयवचन रूपी प्रसाद पदरी बांधून रुक्माबाई सासरच्या मंडळींसह तीरकोईलूर येथे सुखरूपपणे जाऊन पोहोचल्या. त्या ठिकाणी राजगोपाल गावाबाहेरील सरकारी बंगल्यात राहत असत. रुक्माबाईंना सासू सासरे नणंद दीर जाऊ ही सर्व सासरची माणसे होती. ती सर्व कानडी बोलत असत. राजगोपाल यांचे मूळचे गाव दक्षिण कानडा जिल्ह्यात असून नोकरीनिमित्त ते दक्षिण अर्काटात राहत असत. यांचे पणजोबा हे पण पोलीस खात्यातच होते. नोकरीनिमित्त प्रथम ते कडलूरला आले. पुढे तेथेच ते स्थायिक झाले. ते अग्रहारात म्हणजेच ब्राह्मणवाडी राहत असत. अग्रहार या भागात झाडू मारायला महार यावयाचा नाही. प्रत्येकाने आपापल्या दारासमोरील रस्ता झाडून स्वच्छ ठेवायचा. तेथील रहिवासी सर्व कानडी बोलत असत. त्यामुळे यांच्या घरी पण कानडी बोलण्याची सवय झाली. पुढे तीच सवय कायम राहिली. दक्षिणेकडे सोवळे फार. नारायणराव व पद्मावतीबाई यांचे पण कडक सोवळे होते. हे उभयता प्रातःकाळी नदीवर जात आणि स्नान उरकून येतेवेळी नारायणराव खांद्यावरून एक घागर आणि त्यांची पत्नी कडेवरून पाण्याची घागर आणत असत. हे जोडपे देवपूजा, ग्रंथवाचन, जप इत्यादी सत्कर्माचरणात आपला सारा दिवस घालवीत असे. त्यावेळी तेथील पद्धत मासिक पाळीच्या 3 दिवसात त्या बाईने कोणाच्याही दृष्टीस पडावयाचे नाही. यदा कदाचित ती बाई जर दृष्टीस पडली तर सचैल स्नान करावयाचे. त्यामुळे प्रत्येक घरी अशा बायकांना बसण्यासाठी एक खोली व वरांडा अशी स्वतंत्र जागा असावयाची. त्याचप्रमाणे तिने पहाटे उठून ओढ्याला जाऊन कपडे धुवून आणावयाचे. 4थ्या दिवशी अंघोळीची जागा देखील निराळीच असावयाची. बाईने सदा खोलीचे दार बंद करून बसावे. फराळाच्या वेळी कॉफी आणि काहीतरी खाणे, जेवणाचे वेळी पान वाढून वरांड्यावर नेऊन ठेवणे व घंटा वाजविणे. त्यानंतर कोणी तेथे जावयाचे नाही. खोलीतून बाईने बाहेर येऊन खाणे किंवा जेवण करावे. अर्थातच नारायणरावांकडे पण ती पद्धत होती.
रुक्माबाईला सदा एकांत आवडत असल्याने त्याबद्दल त्यांनी देवाचे आभारच मानले असतील. दुसरे कोणी त्या ठिकाणी असते तर त्या पद्धतीला जुमानले नसते. त्यामुळे घरात अशांतीला मूळ झाले असते. असो, घरभर मंडळी असून सुद्धा देवावरील दृढ निष्ठेमुळे रुक्माबाईला परमार्थ मार्गात कोणीच अडचण करू शकले नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यांची प्रगती होण्यास त्या मंडळींकडून विशेष सहाय्यच झाले. त्यांना सासरचे नाव म्हणून एक निराळे ठेवले गेले नाही. त्याचे कारण हे की रुक्माबाई हे नाव त्यांना त्यांच्या आजीचे ठेविले होते. त्यांच्या आजींना पहाटे 5 वाजल्यापासून भूपाळ्या, गवळणी म्हणून रोज घरातील पारोशाची कामे करण्याची सवय होती. म्हातारपण झाल्यावर मात्र त्या अंथरुणावर बसूनच भजन म्हणत. चहा कॉफी ऐवजी रोज त्या जिऱ्या धन्याचा काढा घेत असत. त्यांना पान खाण्याचे व्यसन होते. देवाकडून बोलावणे येणार हे त्यांना आधीच समजले असल्याने त्या दिवशी रोजच्यापेक्षा आधी उठून त्यांनी घरातील सर्व माणसांना उठविले आणि आता माझ्यासाठी विमान येणार आहे, लवकर मला काढा करून दे, असे त्यांनी सुनबाईला सांगितले. सुनेने काढा आणेपर्यंत अभंग म्हणता म्हणता त्या खलबत्त्यात पान कुटू लागल्या. कुटलेला गोळा त्यांनी हातात घेतला. इतक्यात सुनबाईने काढा आणून पुढे ठेवला. लगेच आजीने तो काढा घेतला आणि आता येते ग मी, असे म्हणून त्यांनी हातातील पान तोंडात टाकले. तोच त्यांचा देह अचेतन झाला. ही गोष्ट बोलता बोलता बाबूराव नारायणांजवळ सहज बोलून गेले. ते ऐकून आपण दुसरे नाव ठेवायचे नाही, आहे ते नावच चांगले आहे, असे नारायणरावांनी ठरविले. नारायणराव मोठे हुशार होते. तसेच ते विनोदी पण होते. रुक्माबाईंचे दागिने करतेवेळी त्यांनी थोरल्या सुनबाईचे दागिने पण जुने मोडून नवीनच केले. एके दिवशी सर्व मंडळी गप्पा मारीत बसली असता ते सहज विनोदाने म्हणाले, दोघीही सुनबाईंचे दागिने 3 वर्षांनी वजन करून पाहावयाचे, म्हणजे कोणाचे अधिक झिजलेत ते कळून येईल. त्याप्रमाणे 3 वर्षांनंतर नारायणरावांनी खरोखर वजन करून पाहिलेही. 25 तोळ्यांपैकी गिरिजाबाईंचे अर्धा तोळा सोने झिजले आणि रुक्माबाईंचे मात्र गुंजभरही कमी झालेले नाही, असे त्यांना आढळून आले. त्यावरून रुक्माबाईंच्या वागण्यातील सावधगिरीची नारायणरावांना बरीचशी कल्पना आली. रुक्माबाईंचे सासरचे वागणे सर्व स्त्रियांना आदर्शभूत असेच होते. सकाळी उठल्यापासून रात्री निजे तोपर्यंतची त्यांची त्यावेळीची दिनचर्या पुढील प्रमाणे होती. पहाटे 4 वाजता उठून प्रातर्विधी आटोपून स्नान उरकून 5 ते 6 पर्यंत भूपाळ्या म्हणून गोपाळकृष्णाची काकड आरती करणे. घरातील माणसे उठण्याची फुरसत प्रत्येकासाठी तोंड धुण्यास 1-1 तांब्या ऊन पाणी, हातपाय पुसण्यास पंचा परसातील ओट्यावर नेऊन ठेवणे. कॉफीबरोबर आंबोळी, इडली, फोडणीचे पोहे, उपीट इत्यादी रोज 1-1 नवीन फराळाचे पदार्थ करून देणे. त्यावर स्वयंपाकाची तयारी करून वेणीफणी करीत आणि दुसऱ्यांदा अंघोळ झाली की 1.5 तासापर्यंत एकचित्ताने गोपाळकृष्णाची पूजा करणे. स्वयंपाकघरात आचार्याला लागेल ते सामान देणे. कामावर नजर ठेवणे. इतकेच नव्हे तर राजगोपाल कचेरीला जाण्यास निघाले की त्यांनी बूट घालीत असता लेस बांधण्यासाठी तिथे पण रुक्माबाई हजर राहत असत. जेवणानंतर त्या कधी झोप घेत नसत. विणणे, शिवणे, प्रत्येकाच्या घरी घालण्याचे व बाहेर जाताना वापरण्याचे कपडे व्यवस्थित ठेवणे ही कामे पण त्या करीत असत. पोलीस लोकांच्या किंवा त्यांच्या बायका मुलांच्या तब्येती नादुरुस्त झाल्या की रुक्माबाई त्यांना औषध देत व लगेच बरे वाटल्याचा त्यांना अनुभव येई. लहानपणात वडिलांनी औषध देत असता त्यांच्याकडून जी माहिती मिळवली होती तिचा यावेळी त्यांनी उपयोग केला. त्या लोकांकडून चहूकडे प्रचार झाल्यामुळे
गावचेच नव्हे तर खेड्यापाड्यातील लोकसुद्धा औषधाला येत असत. त्यामुळे औषध देण्यातही त्यांचा काही वेळ मोडत असे. त्यावेळी त्या गावी किंवा त्या गावच्या आसपास सुद्धा तांदूळाच्या किंवा पिठाच्या गिरण्या नव्हत्या. त्यामुळे धान्य दळणे, भात कांडून तांदूळ करणे व तुरी, मूग, उडीद, हरभरा इत्यादी धान्ये भरडून डाळ करणे ही कामे प्रत्येकजण आपापल्या घरीच करीत असत. श्रीमंत लोक मोलमजुरीने काम करणाऱ्या ठराविक बायकांकडून ही कामे करवून घेत असत. रुक्माबाईंच्याकडे पण ती कामे मोलमजुरीनेच केली जात होती. यजमान, इन्स्पेक्टर, शिवाय सरकारकडून खास राजगोपालांना बसून कामाला जाण्यासाठी एक घोडा व एक टांगा, राहायला बंगला, पुष्कळ श्रीमंती, सासरची सर्व मंडळी अनुकूल, अशा प्रकारचे रुक्माबाईंचे वैभव. वास्तविक रुक्माबाईंना घरातील कोणतीच कामे करण्याची जरुरी नव्हती. तरी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामाची माहिती असावी ही त्यांच्या ठिकाणी उमेद परिपूर्ण असल्याने पहाटे मोलकरणीने सडा घालते वेळी कधीकधी त्या पण तिच्याबरोबर सडा घालू लागत. तसेच करड सडणे, तुरी भरडणे, धान्य दळणे ही कामे पण रुक्माबाई त्या बायकांबरोबर करू लागत. पण आपण ती कामे करीत असता सासूबाईंना त्याची जाणीव होऊ नये म्हणून त्या नेहमी दक्ष राहत असत. कारण त्यांच्या सासूबाई त्यांना कोणत्याही प्रकारे श्रम होऊ नयेत म्हणून फार फार जपत असत. धन्य ती माता पितरे, धन्य ते सासू सासरे आणि धन्य ती माणसे की ज्यांना रुक्माबाईंच्या सहवासात वावरण्याचे भाग्य लाभले. उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय.